डॉलीबाई घे ना. आई शपथ डॉलीबाई काय वास सुटलाय हो खरंच. ओ सुगंध म्हणतात त्याला. तेच ते हो. आपली आई जेव्हा जेवण करायची ना तेव्हा असाच तो सुगंध काय तो सुटायचा. काय सांगू तुम्हाला. आईची आठवण येते. डॉलीबाई आपण कुठे विसरलोय. आपल्याला तर नेहमी आठवण असते आपल्या आईची. ती आपल्या सोबत सतत असते. डॉलीबाई चला आपल्याला निघाल पाहिजे. आपण निघायचं नाही प्लीज 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 अजिबातच नाही. मला जरा तो पिठाचा डबा द्या. अहो डॉलीबाई अहो हा ना ठीक आहे. डॉलीबाई आपण निघतो जरा. नाही कॉफी घेऊन जा. अहो डॉलीबाई नको. अहो आपलं एकदम अर्जंट काम आहे. आपण मस्तपैकी सलटवून येतो आणि या इथे परत येतो. सगळं आवडतो आपण. तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका. एक काम करा आराम करा तोपर्यंत तुम्ही. अहो काय बोलताय तुम्ही. मी काय तुम्हाला हे आवडण्यासाठी थांबायला सांगतेय का. मला तुमची कंपनी आवडते म्हणून मी सांगतेय की थांबा. आणि तसंही माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम. अच्छा सांगा काय काम आहे. आपण पटकन करून टाकतो. बोला बोला. म्हणजे तसं काही खास काम नाहीये. ऍक्च्युली आहे. म्हणजे काल ते निखळता तारा बघून तुम्ही मला डीएसचा मेसेज करायला भाग पाडलत. आणि काल जेव्हा फोन झाला त्यावेळेला तुम्ही तिथून निसटून गेलात. पण आज तसं निसटता येणार नाही. अहो पण डॉलीबाई अहो. नथिंग डुईंग. मी काहीही रिझन्स एक्सेप्ट करणार नाही. जेव्हा डीएसचा मी फोन करणार त्यावेळेला तुम्ही इथे असायला पाहिजे. आणि 10 मिनिटात माझा फोन कॉल होणार आहे. मग तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा. शपथ आज आपला काय खरा नाही. डॉलीबाईंच्या समोर जर आपला मोबाईल वाजला ना तर आपला टांगा पलटी आणि घोडे फरार होणार. डॉलीबाई आता इथे नुसतंच उभं राहून काय करणार. एक काम कर काय ते काम दे आपल्याला. आता कांदा पण कापतो ना. एक नंबर आपण कांदा कापतो. काय सांगू तुम्हाला. काही गरज नाहीये प्लीज. परत तुमच्या अक्का मला ओरडतील की माझ्या देवाला कामाला लावते म्हणून. गेलीत ना छोटी बात. तुम्ही युगच टेन्शन घेता. काय पण टेन्शन घेऊ नका. हा काय झालं. उचलत नाहीये. एवढे मोठे डॉक्टर कुठल्या तरी ऑपरेशन मध्ये बिझी असतील. डॉलीबाई तुम्ही एक काम करा. आपण सांगतो तुम्हाला. तुम्ही मस्त की बाहेर जा आणि बाहेर आरामात त्यांच्याशी बोला. आपण इथे कांदा कापतोय. उगीच कांदा कापल्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येईल. आवाज बदलेल. मग ते डीएस ना वाटेल की तुम्ही रडताय वगैरे आहे की नाही. नको नको तुम्ही जा बाहेर जा जा. काही काय देवा. खरंच डॉलीबाई. हॅलो डॉक्टर मोनिका बोलतेय. हॅलो मॅडम. हॅलो. तुम्ही बिझी असलात तर नंतर करू का कॉल. नाही मोनिका मॅडम मी बिझी नाहीये. त्याचं काय उलट मी तुम्हाला दिलेली वेळ पाळली नाही ना तेव्हा तुम्हाला ते आवडणार नाही. आता आपण आपली सगळी कामं आटपलेली आहेत. आपण म्हणजे तुमच्या बरोबर आणखीन कोणी आहे का. आपण म्हणजे मी आणि माझा स्टाफ. माझा स्टाफ म्हणजे माझ्या कुटुंबासारखा आहे. म्हणून आम्ही कामं आटपलेली आहेत. आपण कामं आटपलेली आहेत. नाही काही नाही. काल मी तुम्हाला मेसेज केला होता ना फोन करेन म्हणून केला. मोनिका मॅडम सगळ्यात पहिले मी तुमचा आभारी आहे. रात्री अगदी 9च्या ठोक्याला शेवटच्या क्षणी मला तुमचा मेसेज आला. मला तर वाटलं की आपला प्रवास इथेच संपला. मी तर आशाच सोडली होती. पण तुमचा मेसेज आला आणि माझं मन तुमचा मेसेज आला आणि माझं मन प्रफुल्लित झालं. अरे बापरे. म्हणजे किती छान भाषा आहे तुमची. केवढं प्रभुत्व आहे तुमचं भाषेवर. काय झालं. आई माझी आई मराठीची खूप मोठी प्राध्यापिका होती आणि म्हणून घरामध्ये एकदम शुद्ध भाषा बोलली जायची. बस बाकी काही नाही. हा आय सी. बाय द वे तुम्ही तुमची डिग्री कुठून घेतली. हॅलो हॅलो. हा बोला ना. तुम्ही बिझी असाल तर नंतर करू का कॉल. नाही डॉली नाही मोनिका मॅडम बोला ना. त्या फोन मध्ये काय एवढं. हॅलो हॅलो. रक्त किती रे बोटातून. काय झालं काय. अरे काय पण नाही मामूली. अरे काय प्रॉब्लेम नाही. तू पहिला ते धुवून घे. अरे
अरे काय पण नाही म्हटलं ना, एकदम मामुली आहे. तू थांब इथेच, मी आता फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. अरे कबीर, काय आवश्यकता नाही, ऐक. कमाल आहे हा डीएस पण. फोनच कट केला आणि परत कॉलबॅक पण केला नाही. डॉलीबाई, पण काही म्हणा, मराठी भाषेवर काय प्रभुत्व आहे त्यांचं. काय डॉलीबाई, अहो तुमच्या देवाचं बोट कापलंय आणि तुम्ही साधं बघत पण नाही. कुठे गेले आपल्या डॉलीबाई? ओ माय गॉड, हे कसं लागलं? हे आता कांदा चिरताना ना? काय कुठे लक्ष असतं तुमचं? डॉलीबाई एकदम. बापरे, केवढं लागलंय? नाही हो, एकदम मामुली आहे, तुम्ही काय मला tension हात घेऊ का नका. नाही मारली? असं कसं डॉलीबाई, अहो तुम्ही डीएस बरोबर बोलत आहात ना, मग तुम्हाला डिस्टर्ब कसं करणार? त्यात काय नाही डिस्टर्ब. आणि डीएस डॉक्टर आहेत, त्यांना कळतं सगळं. केवढे अंडरस्टँडिंग आहेत ते. अहो डॉलीबाई, काय पण नाही, तुम्ही उगीच टेन्शन घेता. म्हणजे असं 2-3 वेळा मी त्यांना फोनवरती बोलले ना मी त्यांच्याशी, त्यामुळे म्हणजे असं कळतं ना की व्यक्ती कशी असेल. आता डॉलीबाई, आपल्याला लागलंय त्यापेक्षा जास्त त्या डीएस बद्दलच विचारता तुम्ही. आपल्याला विचारतच नाही. अहो डॉलीबाई, होईल ते बरं. रक्त थांबलंय, हा, पण तरी पण तुम्ही कबीर कडून ह्याला बँडेज करून घ्याल, कळलं ना? ठीक आहे. ऐका ना, आज दुपारी 1 वाजता मार्केटमध्ये जायचंय, तुम्ही फ्री आहात ना? डीएसचा फोन तर नाही आता. हा डॉलीबाई, एकदम फ्री आहे. हा मग आपला हा प्लॅन फिक्स. ओके, हा हा, डन. डॉक्टर दीपक सरदेसाई. कोण असेल डीएस यातलं? मला तरी यातलं कोणीच नाही वाटत आहे. पण मग शोधायचं कुठे या डीएसला? उगाचच या माणसाचं नाव दिसलं, दादासाहेब सुर्वे. दादासाहेब सुर्वे. डीएस दादासाहेब सुर्वे. दादासाहेब सुर्वे डीएस. कबीर. राधा, तू ना इम्पॉसिबल आहेस. तू एवढ्यासाठी मला बाहेर खेचत आणलंस. दीपक सरदेसाई आणि दादासाहेब सुर्वे म्हणजे देवा हा एकच माणूस आहे. आणि याचा शोध तू कशावरून लावलास? तर त्यांचे इनिशियल सेम आहे. वा, म्हणजे तुला ना मी आजपासून लेडी शर्लॉक म्हणणार आहे. शट अप कबीर, हसू नकोस. मला सांग, त्या डीएस ला मॅमच्या कॉलेज विषयी सगळी माहिती आहे, जी फक्त देवालाच माहिती. बरं, हा डीएस कोण? कोणी आणलं त्याला? देवानेच ना. अँड वन मोर थिंग, तो नेहमी व्हॉइस कॉलच करतो, व्हिडिओ कॉल कधीच नाही करत. का? राधा, तुला ना कावीळ झालीये देवाची. अगं, मॅम जेव्हा डीएस बरोबर बोलत होत्या ना हॉलमध्ये, तेव्हा देवा माझ्या समोर होता किचन मध्ये. त्याचं बोट कापलं होतं. हे मी तुला किती वेळा सांगितलंय. हो, पण तो तेव्हा फोनवर कोणाशी तरी बोलत होता आणि त्याचा फोन तूच कट केला होतास आणि हे तूच मला सांगितलं होतं. हो, पण तो दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असेल ना. म्हणजे असं एकाच घरात समोरासमोर फोनवर कसं कोण बोलेल?
मास्क लावून. कारण का मॅम पासून त्याला त्याची आयडेंटिटी लपवायची असेल म्हणून. आणि ह्या सगळ्यावरून काय प्रूव्ह होतं? कबीर, तुला वाटतो तितका देवा सरळ नाहीये. हे बघ मला सांग, त्याने फोनवर बोलताना मास्क का लावला होता? कारण का त्याला आवाज बदलून बोलायचं होतं म्हणून. सिंपल. राधा, ह्या पुढे तुला कसं समजवायचं ना हे मला खरंच कळत नाही. हे बघ, एक काम करशील, सोपं आहे, म्हणजे तुलाच तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय करायचं? हे बघ, काहीतरी कारण काढून काहीतरी त्या देवाचा फोन चेक कर. म्हणजे त्याचा कॉल रेकॉर्ड वरून तुला कळेल की तू कोणाकोणाशी बोललाय. कबीर, तुला तुझ्या देवावर विश्वास आहेस ना? मग बघ ना की तुला या लेडी शर्लॉकची थिअरी खरी वाटायला लागलीये. अजिबात नाही. ठीक आहे, मी करतो त्याचा फोन चेक, कारण मला माहिती आहे तसं त्याच्या फोनमध्ये काहीच नसणार आहे. पण तुझा जर डाऊट क्लिअर होणार असेल ना तर मी त्याचा फोन नक्की चेक करीन. कबीर, तू म्हणतोयस तसंच झालं ना तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मलाच होईल त्या गोष्टीचा. लक्षात ठेव. ओ मॅडम, तुमच्या कपाटात केवढी रद्दी होती. सीट सगळी गोळा केली, आता रद्दीवाला देऊन येते लगेच. ऐक ना, मला 1 वाजता मार्केटला जायचंय. राधा कबीर घरात नाहीयेत. उगीच चावीचा गोंधळ होईल, वेळेत आली नाहीस तर. ओ मॅडम, बाजूलाच आहे रद्दीवाला, लगेच जाऊन येते हा का. हा. Oh my God. पिंकी! पिंकी! पिंकी, पिंकी! काय झालं मॅडम? काय झालं? काही आणायचंय का बाहेरून? नाही काय आणायचं नाही. माझ्या बेडरूम मधली रद्दी कुठली ह्याच्यात? असं कसं सांगणार? जे मिळालं ते कोंबलं. माझी खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे आणि आय एम शुअर की तू ती ह्याच्यात कोंबली असणार आहेस. शोधू देत मला. तू इथे माझ्या डोक्यावर का उभी आहेस पिंकी? तू जा ना तोपर्यंत किचनावर. चल. डॉलीबाई अजून कशा नाही आल्या? डीएसच्या फोनची तर वाट बघत बसल्या नाहीत ना? हा, त्यांना खरा डीएस तर भेटला नाही ना? हा, त्यांना खरा डीएसच भेटला असणार, म्हणूनच त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही. पण नाही, डॉलीबाई अशा कधीच करणार नाहीत. आपण ना फोन करून बघूया कुठे बिझी आहेत त्या. मॅडम, ओ मॅडम, फोन वाजतो कधीपासून, लवकर उचला तरी तो. मॅडम, मॅडम. डॉलीबाई फोन का उचलत नाहीत? अरे यायचं नव्हतं तर सांगायचं ना, आपण फुकट येते वाट बघत बसलोय. हा, आणि जर आपल्याला लेट झाला असता ना तर आपली पार वाट लावली असती डॉलीबाईनी. डॉलीबाई त्या डीएस साठी तर नाही ना आपल्याला विसरल्या? अरे खरा डीएस तर आपणच आहे. जाऊ दे, सगळ्या टायमाची खोटी केली. देवा,
अरे कबीर भाऊ, अरे झालं का तुझं काम? अरे नाही ना, सगळ्या टायमाची खोटी झाली. डॉलीबाई आल्याच नाही. काय सांगतोस? मॅम आलाच नाहीत भेटायला? नाही ना. पण हे कबीर भाऊ, अरे तू काय करतोस तिकडे? अरे तुला काही हवं होतं का? अरे आपल्याला फोन मारायचा ना, आपण घेऊन आलो असतो. अरे नाही, मला जे हवंय ना त्यासाठीच मी इथे आलोय. म्हणजे म्हणजे मी तुझ्या घरी गेलो होतो, तिथे गेल्यावर कळलं की तू इथे आहेस, सो म्हंटल की तुला इथेच येऊन भेटावं. आणि हा चल ना, टपरीवर मस्त कॉफी वगैरे पिऊ. कबीर भावा, अरे तू कधीपासून टपरीवर चाय कॉफी प्यायला लागलास? तुझ्यासारखे मित्र असल्यावर टपरी काय आणि 5 स्टार हॉटेल काय, सगळीच धमाल. चल चल. भारी पण आहे रे. अण्णा, 2 स्पेशल कॉफी. अरे माझा फोन. का रे? अरे कुठे मोबाईल मारला काय? टेन्शन नाही रे, आईला काय ना आपल्या पप्पूच आहे. संध्याकाळपर्यंत तुझ्या हातात मोबाईल मिळेल. आता बस काय भावा, आपण दुसरा घेऊन दे ना तुला. हा नाही तसं काही नाही, म्हणजे घरीच राहिला असेल. ऍक्च्युली मला एक फोन करायचा होता. हा मग तुझा फोन युज करू का? काय? अरे तुझाच मोबाईल आहे, पाहिजे डोळे मार. काय झालं? थोडा पर्सनल होता कॉल. बरोबर रे. ठीक आहे ठीक आहे, कर कर. राधा, तू म्हणालीस ना म्हणून मी देवाचा मोबाईल चेक करतोय. खरं तर मला हे पटत नाहीये, पण त्यात माझाही स्वार्थ आहे. कारण DS हा देवाच असला ना, तर ह्या जगात सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. तेव्हा प्लीज देवा हाच DS असू दे. कबीर, ए कबीर भावा, मोबाईल दे. ते अरे मोबाईल दे जरा 1 मिनिट. काय भावा तू पण फोनचा लॉक नाही काढला आणि फोन कसा मारशील? तू घे, आता काढलाय. पाहिजे तेवढे फोन मार. येस येस, मला हेच हवं होतं. देवा म्हणजेच DS आणि DS म्हणजेच देवा. थँक्यू देवा, आय एम सो हॅपी. ए कबीर भावा, घे. देवा तू खूप ग्रेट आहेस यार. अरे आपण नाही बनवली कॉफी, त्या प्रमोद भावाने बनवली आहे. जबरदस्त बनवतो, घे ना. अरे मला आजपर्यंत ना एवढा आनंद कधीच नाही झालाय. खरे काय लॉटरी बिटरी लागली काय? अरे नाही, लॉटरी नाही, जॅकपॉट जॅकपॉट. काय शपथ. देवा मला अजून एक फोन करायचा आहे. अरे बस काय भावा, तुझाच फोन आहे, पाहिजे तेवढे मार. त्या पर्सनल आहे काय? हो. मजा आहे तुझी रे. कर कर कर, आपण आहोत त्या तिकडे. ये लवकर. का केलायस तू मला फोन? परत मला फोन करून त्रास देऊ नकोस. अगं हे तुफान एक्सप्रेस, जरा थांब. आधी ऐक तर कोण बोलतंय. कबीर बोलतोय. हा बोल. मी देवाच्या फोनवरून फोन केला, यावरून तुझ्या लक्षात आलंच असेल ना? अरे हा बोल ना. तू चेक केलास देवाचा फोन? हो. हॅलो कबीर, अरे बोल ना लवकर. राधा, तुझा अंदाज चुकलाय. थँक गॉड, म्हणजे DS देवा नाहीये. वाव, कसली कमाल न्यूज दिलीस तू कबीर. तुला नाही माहिती मी किती आनंदात आहे. तू सुद्धा आनंदात आहेस ना? ऐक ना, मी आल्यावर बोलतो. देवा इकडेच बघतोय. सॉरी राधा, मला माफ कर. मी खोटं बोललो तुझ्याशी. पण मला खरंच असं वाटतं ग की माझ्या आईने आणि देवाने एकत्र यायला हवं. आणि तुझं देवाबद्दलचं मत काही चांगलं नाहीये. जर हे तुला कळलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर, म्हणून हे सगळं तुझ्यापासून लपवतोय. कारण ह्या प्रेमाला कोणाची नजर नको लागायला. आय होप यू अंडरस्टँड माय बेस्ट फ्रेंड.